राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय, तोही गणेश उत्सवासाठी घरी येण्याचं आमंत्रण द्यायला। राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसांचा गणपती बसतो आणि यंदा राज ठाकरेंनी बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंनाही बोलावलंय। त्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार आहेत। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते आणि उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबत वेळ घालवला होता। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या नव्या जवळीकीला राजकीय वळण दिले जाते। याआधी राज ठाकरे दादरच्या कृष्णकुंजमध्ये राहत होते, पण 3 वर्षांपूर्वी त्यांनी शेजारीच नव्या शिवतीर्थ या घरात मुक्काम हलवला। मागच्या 3 वर्षात अनेक नेते इथे गेले असले तरी उद्धव ठाकरे मात्र कधीही या निवासस्थानी गेले नव्हते। पण आता गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच तिथे जाणार आहेत। मनसे नेते अमित ठाकरे यांनीही कालच माध्यमांशी बोलताना तुम्हाला सरप्राईज मिळेल असं सांगितलं होतं। त्यामुळे अमित ठाकरेंनी सांगितलेलं सरप्राईज हेच आहे का, अशी ही चर्चा सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि मनसेच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले, नंतर राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर गेले आणि आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत। 2 दशकांपूर्वी मातोश्री सोडल्यानंतर हा प्रसंग आलाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरही ही भेट फार महत्त्वाची मानली जाते। बाप्पाच्या दर्शनाबरोबरच दोघे भाऊ निवडणुकांबाबत काही चर्चा करतात का आणि युतीची औपचारिक घोषणा करतात का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं, ठाकरे घराण्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका।